नवरी मिळे हिटलरला. 26 सप्टेंबर प्रोमध्ये लक्ष्मी सरूला सांगते की लीला देवासमोर बोलत होती. तिचं एजंटवर प्रेम आहे. सरू मोठ्याने ओरडते, काय वहिनी असं झालं ना, आपलं काही खरं नाही. मी काय म्हणते वहिनी, लीलाला क्रूजवर येऊच द्यायचं नाही. आपण असं काहीतरी करायचं, असं काहीतरी करायचं. एजंटना लीला आवडण्यासे होईल. लक्ष्मी म्हणते, आता आपण तिला अख्खा सिनेमा दाखवायचा. दोघी टाळी देतात. सरू म्हणते, ॲक्शन. ते लीलाच्या बेडरूममध्ये जात म्हणतात, लीला, आणि तिचे पाय पकडतात. लीला म्हणते, काय 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 हे काय करताय? आता ती स्वतःला कशीबशी सोडवते आणि बेडवर चढते. पण सरू आणि लक्ष्मी तिचा पिछा काय सोडत नाही. तिचे सारखे पाय पकडतात. आता लीला मोठ्याने ओरडते, हे काय चाललं तुमचं? लक्ष्मी हात जोडत म्हणते, लीला, खरंच आमचं खूप चुकलं. तू आम्हाला माफ कर. आता सरू हात जोडून म्हणते, तुझ्या विरोधात आम्ही जी कारस्थानं केली ती आम्ही नाही करायला हवी होती. लक्ष्मी म्हणते, खरंच आमची चूक झाली. लीला म्हणते, हे आधी पण तुम्ही माझ्याशी किती वेळा तरी गोड बोललात आणि मग मला फसवलं. त्यामुळे हा सुद्धा तुमचा काहीतरी प्लॅन असणार. आता दोघी पण गोंधळतात. लक्ष्मी म्हणते, तुझा आमच्यावर विश्वास नाही आहे ना? तू आमची परीक्षा घेऊ शकतेस ना? आता सरू लक्ष्मीकडे बघायला लागते, कारण हे काय प्लॅनमध्ये नसतं. आता सरू बोलणार एवढ्यात लक्ष्मी तिला शांत करते. लीला म्हणते, ठीक आहे, आता कान पकडा आणि उठाभाषा काढा. आता दोघी पण कान पकडतात. लीला म्हणते, चला 1. आता लक्ष्मी आणि सरू उठाभाषा काढत असतात. पण दोघींना वाटत असतं की एजे येतील आणि लीलाचा अत्याचार बघतील. पण लीला मात्र खूप हुशार असते. त्यांच्याभोवती गोलगोल फिरत त्यांना उठाभाषा काढायला लावते आणि दाराबाहेर एजेसाठी हळू डोकून बघत असते. तुम्हाला काय वाटतं, लक्ष्मी आणि सरूला लीलाने चांगला धडा शिकवायलाच हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.